नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे नदीतील मच्छी। नदीतील छोट्या छोट्या ह्या मच्छ्या आहेत, हे आपण बनवणार आहे। आता तर मच्छ्या बनवण्यासाठी आपण मच्छी घेतले आहेत। सर्व मच्छ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। याच्यावरती जो पातळसा असा जो थर असतो तो आपल्याला खिसणीवरती खिसून काढून घ्यायचा आहे। सर्व याच्यावरची जी साल असते मच्छीवरची ती सर्व निघून जाणार आहे। सर्व मच्छ्यांना आपण काढून घेणार आहोत आणि स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बाजूला त्यांचं जे पोट असते त्याच्यामध्ये घाण असते, त्याच्यामुळे थोडं चाकूने आपल्याला चीर पाडून त्याच्यामधले घाण काढून घ्यायची आहे आणि फिश स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला मच्छी बनवण्यासाठी एक कांदा कट करून घेतला आहे। ओल्या आणि सुक्या खोबऱ्याची पेस्ट 1 चम्मच घेतले। हळद, लाल तिखट 1 चम्मच, सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। एकदम साधे आणि सिंपल पद्धतीने आपण हे नदीतील मच्छी बनवणार आहे, कारण की साध्या पद्धतीने बनवलेली मच्छी ही खूप चवीला छान आणि टेस्टी लागते। आणि 1 टोमॅटो कापलेला घेतले। सर्व मसाला आपल्याला तेलामध्ये पूर्ण परतून घ्यायचा आहे। मसाला आपला छान असा परतून झाला आहे। थोडंसं पाणी टाकून आपल्याला मसाला पूर्ण होऊ द्यायचा आहे। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे। आता मसाला छान असा झाला आहे, तेलाला आपल्या मसाल्याला तेल असं सुटलेलं आहे। आता चवीनुसार मीठ आपण टाकून घेणार आहोत आणि जे मच्छी आपण धुतलेल्या होत्या ते सर्व आपल्याला मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे। सर्व मसाल्यामध्ये आपल्याला मच्छी एकत्र करून घ्यायच्या आहेत। ह्या ज्या मच्छ्या आहेत त्या खाण्यासाठी खूप चवीला छान लागतात आणि एकदम सिंपल पद्धतीने म्हणजे साध्या पद्धतीनेच बनवलेली रेसिपी आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जेवढा आपल्याला रस्सा लागेल तेवढा आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 ग्लास पाणी असं टाकून घेतलं आहे मी। मीडियम करी आपली बनणार। आता आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट मच्छी आपल्याला छान अशी होऊ द्यायची आहे। हे बघा आपल्याला अशी। आता आपण याच्यामध्ये कोकम टाकून घेणार आहोत। कोकम टाकल्यामुळे त्याच्यामुळे खूप छान अशी चव मच्छीला येतो कोकममुळे। 2 ते 3 कोकम असे घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि भाजीमध्ये टाकले। अशा पद्धतीने आपली भाजी छान अशी तयार आहे। सर्व करून घेऊया। तुम्ही पण नक्की अशी ट्राय करा, खाण्यासाठी खूप छान लागते। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मच्छीचा आनंद घ्या। अशाच पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा। ही बघा छान अशी भाजी आपली तयार झाली।